नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 हे रद्द करावे यासाठी शहरातील गांधी पुतळ्याजवळ काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधकांतर्फे करण्यात आले निषेध आंदोलन। मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने काढलेला जी आर तातडीने रद्द करून ओबीसींवर होणारा अन्याय थांबवण्याची मागणी। आणि मांडळ ओरपाडा येथे एकलव्य संघटनेच्या फलकाचे करण्यात आले अनावरण। आता बातमीपत्र विस्ताराने। महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 हे घटनाविरोधी व लोकशाहीला बाधक असून जनतेच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारे असल्याचा आरोप करीत सदर विधेयक रद्द करावे यासाठी शहरातील गांधी पुतळ्याजवळ काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधकांतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 हे घटनाविरोधी लोकशाहीला बाधक व जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे असल्याने शहरातील गांधी चौकात काँग्रेसच्या नेतृत्वात सर्व विरोधी पक्षांतर्फे ठिय्या मारून निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलकांनी सांगितले की जनसुरक्षा कायद्यामुळे शासनाच्या विरोधात बोलणाऱ्या सामान्य नागरिकांचा तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबला जाणार आहे। विरोधात बोलणाऱ्यांना थेट अटक करून दडपशाही व बळाचा वापर करून त्यांच्या विरुद्ध खोट्या कारवाया करण्यात येतील अशी भीती विविध संघटना आणि विरोधी पक्षांनी व्यक्त केलेली आहे। या विधेयकामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच सामाजिक चळवळीत काम करणारे कार्यकर्ते यांच्यामध्ये प्रचंड असंतोष व भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। त्यामुळे सदर विधेयक रद्द झालेच पाहिजे अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली। तसेच रद्द करा जनसुरक्षा कायदा रद्द करा, वोट चोर दिल्ली छोड अशा जोरदार घोषणाही देण्यात आल्या। या निषेध आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष भाई नगराळे, प्रदेश सरचिटणीस डॉक्टर दरबारसिंग गिरासे, जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे, गुलाबराव कोतेकर, पितांबर महाले, काँग्रेस सेवा दलाचे राजेंद्र खैरनार, आयुब खाटीक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, जितेंद्र मराठे, नंदू यलमामे, राजेंद्र डोमाडे, शिवसेना उभाटा पक्षाचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख धीरज पाटील, काँग्रेसचे साक्री तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे, दिलीप पाटील, युवराज चौरे, भाकपचे पोपटराव चौधरी, आरपीआयचे बाबा आतेकर, मिर्झा युनुस, दीपक देवरे, मनोहर निकम, रणजित शिंदे, नवल ठाकरे, भिकानेरकर, सोनू गारू, युनुस शेख, राजेंद्र चौधरी आदी सहभागी झाले होते। सरकारने या जनतेच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारा जनसुरक्षा विधेयक कायदा आणलेला आहे। जनसुरक्षा विधेयक कायदा म्हणजे जर जनतेचे गाऱ्हाणे मांडायचे असतील तर त्याला सुद्धा बंदी आहे। जनतेमध्ये जनतेची मुस्कटदाबी करणे आणि जेणेकरून हुकुमशाहीचं राज्य या राज्यावर निर्माण करणं हा सरकारचा उद्देश आहे। आणि म्हणून या सरकारचा निषेधासाठी जनसुरक्षा कायदा हा रद्द झाला पाहिजे। यासाठी इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्ष, त्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, समाजवादी असेल, सत्तेशोधक असेल, इंडिया आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षांच्या वतीने आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आम्ही धरणं आंदोलन केलेलं आहे। आणि जरी या सरकारने आजच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आगामी काळामध्ये जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याबाबत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इंडिया आघाडीच्या वतीने आम्ही मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने काढलेला जी आर तातडीने रद्द करून ओबीसींवर होणारा अन्याय थांबवावा या मागणीसाठी सावदा परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। मराठा आरक्षणासंदर्भात दिनांक 2 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेला जी आर त्वरित रद्द करावा या मागणीसाठी सावदा परिषदेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री व सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या सचिव यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की ओबीसी प्रवर्गात आधीच 350हून अधिक जाती आहेत आणि त्यांना अद्याप पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही। अशा परिस्थितीत आणखी एक मोठा समाज ओबीसीमध्ये घेणे म्हणजे मूळ ओबीसींवर अन्याय ठरेल। भारतीय राज्यघटनेनुसार आरक्षणासाठी सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास हा निकष महत्वाचा असून सगळे सोयरे किंवा सरसगट हा निकष नाही। त्यानुसार मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र ठरत नाही। जर मराठा समाज कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी मध्ये आले तर सरपंच, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य अशा सर्व पदांवर मराठा समाजाचेच वर्चस्व राहील। अशा परिस्थितीत मूळ ओबीसी समाज राजकीय न्यायापासून वंचित राहील आणि फक्त मतदानापुरतेच मर्यादित राहील। मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नसून त्यांना ओबीसी मध्ये सामावून घेणे हे मूळ ओबीसींवर अन्याय करणारे आहे। त्यामुळे शासनाने काढलेला जी आर तात्काळ रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष युवराज माळी, महानगर प्रमुख भिकन बाविस्कर, प्रकाश माळी, आसाराम माळी, सुनील माळी, एकनाथ माळी, बीएल बिरारी, बिपिनचंद्र रोकडे, ईश्वर माळी, सुरेश महाजन, राहुल माळी, मंगेश माळी, किशोर सोनवणे आदी उपस्थित होते। सावता परिषद धुळे महानगर प्रमुख आज या धुळे कलेक्टर ऑफिसमध्ये
माननीय सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण काका आखाडे, त्याचप्रमाणे जिल्हा अध्यक्ष युवराज दादा माळी, युवक अध्यक्ष मागली, ओबीसीच्या हक्कासाठी व जे शासनाने काढलेले GR आहेत ते रद्द करण्याच्या मागणीसाठी आज समस्त ओबीसी समाजाच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही आज जमलेलो आहोत. एकूण 356 जाती ऑलरेडी या ओबीसी समाजात असताना देखील एक मोठा प्रवर्ग या ओबीसी घुसखोरी करू इच्छितो व शासनाने काढलेला GR हा त्वरित रद्द करण्यात यावा. ऑलरेडी मोठ्या प्रमाणात मागास असलेला समाज हा याची अजूनपर्यंत प्रगती झालेली नाही व प्रगतशील समाज या ठिकाणी घुसखोरी केली तर यात प्रत्येक ठिकाणी ओबीसी समाजाची हानी होणार आहे. राजकीय असेल, शैक्षणिक असेल किंवा जे आर्थिक निकषावर असलेले गोष्टी या सर्वात मागासच राहील. कारण की धनदांडगा समाज या ठिकाणी प्रवेश झाला ओबीसीमध्ये तर जे योजनेचा लाभ होणार आहे हा धनदांडगे असलेले लोकच याचा फायदा उचलून घेतील व जे मागास वर्ग आहे ते मागासच कायमस्वरूपी असणार आहे. म्हणून शासनाने काढलेला GR हा रद्द करण्यात यावा. कारण हा भारत देश संविधानाच्या माध्यमातून चालतो किंवा धुळे तालुक्यातील मांडळ ओपाडा येथे एकलव्य संघटनेच्या फलकाचे अनावरण संस्थापक अध्यक्ष तथा माडाचे माजी सभापती शिवाजीराव ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. धुळे तालुक्यातील मांडळ ओरपाडा या गावांमध्ये एकलव्य संघटनेच्या फलक अनावरणाचा कार्यक्रम संस्थापक अध्यक्ष तथा माडाचे माजी सभापती शिवाजीराव ढवळे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ओरपाडा येथे आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. एकलव्य संघटनेच्या महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष मयुरी सोनवणे, जिल्ह्याचे प्रभारी अध्यक्ष रतन सोनवणे यांच्या माध्यमातून धुळे तालुक्यामध्ये गावागावांमध्ये एकलव्य संघटनेची युवा ताकद वाढीसाठी प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी संघटना उभी राहिली आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यात एकलव्य संघटनेच्या फलकांचे अनावरणाचा सपाटा सुरू आहे. त्या अंतर्गत मांडळ ओरपडा येथे एकलव्य संघटनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच ओरपडा येथे आदिवासी मेळावे घेण्यात आले. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या निवडणुकीत सर्वात जास्त आपल्या समाजाचे उमेदवार विजयी होण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे गरजेचे आहे. आपल्या समाजाचे दलाल हे समाजाचे खच्चीकरण करत आहे. म्हणून दलालांच्या पाठीमागे न राहता एकलव्य संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन शिवाजीराव ढवळे यांनी बोलताना केले. या प्रसंगी विष्णू सोनवणे, राजेंद्र वाघ, अंकुश सोनवणे, कमल सूर्यवंशी, दावल ठाकरे, आनंदा मालचे, राजेंद्र गायकवाड आदींसह पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनेच्या माध्यमातून एकलव्य संघटनेच्या महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष मयुरीताई सोनवणे आणि या जिल्ह्याचे प्रभारी रतन सोनवणे या दोघांनी या तालुक्यामध्ये काही गावामध्ये एकलव्य संघटनेच्या नामफलकाचा अनावरण आणि या छोट्या छोट्या मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन केलं. मला अतिशय आनंद आहे की गाव पातळीवरती, ग्रासरूटवरती ही सगळी नव्यानं काही नियुक्त केलेल्या तरुण युवा आघाडीचे कार्यकर्ते आणि आमची सगळी धुळे जिल्ह्यातले एकलव्य संघटनेचे नेते यांचा समन्वय साधून या तालुक्यामध्ये पुन्हा एकदा एकलव्य संघटनेची बांधणी करण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न या ठिकाणी हे सगळे पदाधिकारी करत आहेत. या मेळाव्यामध्ये निश्चितपणाने विचाराचं मंथन झालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये आमच्या समोरची जी आव्हानं आहेत, ही जी वेगवेगळी समाजाची ही जी बंद पडलेली पुढारपणाची जी दुकानं आहेत ती लोक आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याच्या नावानं चालू करण्याचा प्रयत्न आणि त्यांना ही कल्पना आहे की अनुसूचित जातीमध्ये आणि अनुसूचित जमातीमध्ये सामील होण्याची जी प्रक्रिया आहे कायदेशीर, ती घटनेनं, ती लोकशाहीनं ठरवून दिलेली आहे. असं असताना सुद्धा काही लोक आपल्या एकीच्या जोरावरती, दादागिरीच्या जोरावरती
शासनाला ब्लॅकमेल करण्याच्या दृष्टिकोनातनं या समूहामध्ये सामील होण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्याला भारतीय जनता पार्टी आणि ह्या सरकारमध्ये असणारी मित्र संघटना, मित्र पक्ष यांची फूस आहे. इथल्या समाजामध्ये झगडे लावून देणे, तोडा आणि फोडा आणि राज्य करा या नीतीप्रमाणे त्यांची नीती आजही चालू आहे. तरीही पण आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धोका कायदेशीररित्या निर्माण होऊ शकत नाही. तरी पण समाजानं जागृत राहण्याची आवश्यकता आहे. ज्याला लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही निवडून देतो ते लोकप्रतिनिधी जर आमच्या विरोधामध्ये राज्य सरकारकडे यांच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याच्यासाठी शिफारस करत असती तर आमच्या समाजातल्या काही दलालांनी सुद्धा समजून घेण्याची आवश्यकता आहे की तुम्ही ते, आणि समाजाने सुद्धा अशा दलालांपासून आणि अशा लोकप्रतिनिधींपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. बाकी मी धुळ्याला प्रेस कॉन्फरन्समध्ये बाकीची माझी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 हे रद्द करावे यासाठी शहरातील गांधी पुतळ्याजवळ काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधकांतर्फे करण्यात आले निषेध आंदोलन. मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने काढलेला जी.आर. तातडीने रद्द करून ओबीसींवर होणारा अन्याय थांबवण्याची मागणी. आणि मांडळ ओरपाडा येथे एकलव्य संघटनेच्या फलकाचे करण्यात आले अनावरण. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.